नाक तर बर्फ पडल्यासारखं जाम झालंयच. म्हणलं चला कानातून पण जाळून धूर संगच काढावं. तर नमस्कार मंडळी, मी मोनिका आणि 2-4 दिवसापासून हे स्पायसी मॅगीचं पॅकेट घरात लोळत होतं. म्हणलं चला ह्याचा आज काटाच काढावा, पण माझाच काटा निघला. अख्ख्या तोंडाची वाट लागली. काहीच चवनाच होता, नुसतं तिखट जाळ होतं. मग काय आम्ही हाताने जिरून घेतली आणि लागले स्वयंपाकाला. एवढ्यात ह्या भवानीचा व्हिडिओ कॉल आला. मग काय अख्ख्या कामाला कुपाटी लागली. आणि ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. तसं बी वान आहे गुणाच्या नाहीत आम्ही आमच्या अंगातले किडे जुळलेत म्हणूनच आम्ही क्लोज फ्रेंड झालो. जाऊ दे, एवढं लक्ष नका देत बसू. आणि मला एवढी सवय ना 5-5 मिनिटाला गॅस साफ करायची. भाकरी तर बनवल्यात पण 2च भाकरी झाल्यात. आता त्या 2 भाकरी कुणाच्या नाकात घालावा म्हणून थोडासा पांढरा भात कुकरला लावला आणि लगेच भाजी बी बनवून घेतली. आणि आपल्याला अवघड आहे रे बाबा, बिनपगारीन फुल अधिकारी. किती जरी दुखायला लागले तरी स्वयंपाक काय सुद्धा नाही. मला तर वाटतंय मरतानी बी स्वयंपाक करून मरावं लागतंय की काय. तसं बी आता कुणी माझं काहीच वाईट करू शकत नाही, कारण वाईट करायला काही चांगलं राहिलंच नाही. जाऊ दे, टेन्शन तरी कशाचं घ्यावं. मस्तपैकी काम आवरून दळण ठेवून आले आणि आज जेवणामध्ये पालकाची भाजी, बाजरीची भाकरी आणि भात बनवलाय. मग कसा आहे आजचा बेत कमेंट करून नक्की सांगा. सो बाय बाय.